तर ज्ञानेश्वर अभ्यास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय कदम गुरुजी, गणपतराव कदम गुरुजी यांना विनंती आहे, कृपया आपण आजच्या भागाला प्रारंभ करावा. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः. तर आपण चारी पादाचं स्थूल वाचन केलेलं आहे. आज त्या दर्शनाच्या मध्ये जे विशेष शब्द येतात त्याच्यापैकी पहिला जो शब्द अत्यंत महत्वाचा आहे तो म्हणजे प्रकृती. प्रकृती म्हणजे काय हे आज समजावून घेऊ. हा प्रकृती शब्द दोन्ही दर्शनामध्ये येतो, सांख्य दर्शन आणि योग दर्शन. तर सांख्य दर्शनामध्ये याची जी व्याख्या केलेली आहे ती आपण बघू. सत्व रजस्तमसाम साम्यावस्था प्रकृती ही. सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण हे तीन गुण ज्यावेळी साम्य अवस्थेत असतात, समान अवस्थेत असतात की नाही, त्यावेळी तिला प्रकृती असे म्हणतात. समजलं का? सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण हे तीनही गुण ज्यावेळी समान अवस्थेत असतात, समान प्रमाणात असतात, त्यावेळी प्रकृती असं म्हटलं जातं. आता या प्रकृतीचा पासून पुढे काय होते, तर प्रकृतीचा आणि चेतन पुरुषाचा संपर्क आल्याच्या नंतर त्याच्यात बदल होत राहतो. त्या संपर्क आला की मध्ये एक विशिष्ट प्रकारची हालचाल निर्माण होते. तर ही जी प्रकृती आहे हे सांख्य दर्शनातील पहिल्या अध्यायातील हे 26वे सूत्र आहे. या प्रकृतीच्या तीन मूळ तत्व आहेत, सत्व, रजस आणि तामस. यांच्या साम्य अवस्थेला प्रकृती म्हटलेला आहे. समजलं का? बघा, याच्या पुढे जे आहे साम्य अवस्थेत असलेले जे सत्व, रज आणि तम हे तीन गुण कार्य काही करू शकत नाही, कार्यरत नसतात, पण ते मूळ रूपात असतात. त्याला प्रकृती असं नाव असते. हे सगळं विश्व जे दिसत आहे आपणाला हे कार्य आहे. कोणाचं कार्य आहे? प्रकृतीचं कार्य आहे. हे कसं निर्माण करते ती? या सर्व कार्याच्या कारणालाच प्रकृती असं म्हटलेलं आहे. कार्यमात्राच्या उपादानाला मूल स्थितीत प्रकृती नाव आहे. प्रकृती नावाची अशी एखादी वस्तू आपल्याला दिसत नाही. प्रकृती ही त्रिगुणात्मक आहे. अशा प्रकारचे मूळ तीन वर्गात ही विभक्त आहे, पण ती एकमेकात मिळून आलेली आहेत आणि असे त्यांचे अनंत भाग पुढे होतात. चेतन परमात्म्याच्या संपर्कात ही साम्य अवस्थेतील प्रकृती येते, तेव्हा चेतन तत्वाच्या प्रेरणेनं प्रकृतीच्या मध्ये क्षोभ निर्माण होतो. क्षोभ निर्माण म्हणजे आणखी काही तयार झालं नाही. जसं आता पाणी उकळलेलं नाही, मधातून लहान 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 असे बुडबुडे येतात, म्हणजे ते आणखी झाले ना, पण होण्याच्या अवस्थेत आहे. तसं क्षोभ निर्माण होतो. कोणाच्यामुळे? पुरुषाच्या संपर्कामुळे प्रकृतीच्या मध्ये क्षोभ निर्माण होतो. तेव्हा त्याच्यामध्ये असणारे मुख्य त्रिगुण
हे कार्य उन्मुख होतं, कार्य कार्य करायला तयार होतात ते. अर्थात ते कार्यरूपात परिणत होण्यासाठी तत्पर बनतात. मग त्याची जी मूळ अवस्था साम्य अवस्था आहे तशी न राहता तिच्यात विषमता यायला लागते. म्हणून मग पहिली जी त्याची उत्पत्ती जी आहे सत्व रजस तमसाम साम्य अवस्था प्रकृती ही, मग पुढे तशा प्रकृतीच्या मध्ये क्षोभ होऊन चेतन परमात्म्याच्या संपर्काच्यामुळे पहिला परिणाम होतो. काय होतो? प्रकृती महान, प्रकृतीपासून महत तत्व निर्माण होतं. हा पहिला परिणाम आहे. प्रकृतीच्या पासून महत तत्व निर्माण होते. या महतत्वाला बुद्धी सुद्धा म्हणतात. आता येथून विश्वाच्या निर्मितीला सुरुवात झाली. त्याला सर्ग असं म्हणतात. सर्गाला प्रारंभ झाला. स्वर्ग नाही, सर्ग. साम्य अवस्था आता राहत नाही. त्याच्यातून विविध प्रकारची सृष्टी निर्माण व्हायला लागते. ही जी सृष्टी निर्माण होते ही पहिला परिणाम महत झाला. आता त्याच्या पुढचा परिणाम काय? महतो अहंकारो. त्या महत तत्वापासून अहंकार निर्माण होतो. कशापासून? महत पासून. मग त्या अहंकारातून काय निर्माण होते? अहंकारात पंचतन मात्रान्युभय इंद्रियम. त्या अहंकारापासून 5 तन्मात्रा निर्माण होतात आणि पंचतन्मात्राच्या बरोबरच उभय इंद्रिये निर्माण होतात. म्हणजे 2 प्रकारची इंद्रिये. एक अंतरात असते आणि एक बाहेरच्या रूपाने असते. अहंकारापासून पंचतन्मात्रा. पंचतन्मात्रा काय? या पंचमहाभूताचं सूक्ष्म रूप आणि त्याच्याबरोबर मात्राबरोबर दोन्ही प्रकारची कोणती आहेत? अहंकाराच्या मध्ये तामस अहंकार त्याचा एक भाग आहे, प्रकार. तामस अहंकारापासून शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे सूक्ष्म तन्मात्रा निर्माण होतात. तन्मात्रा तुम्हाला सांगितल्या विषयच आणि अविषयच असतात. शेवटच्या भागापर्यंत जर त्या महाभूताचा परिणाम दिसला तर ते विशेष स्वरूपात असते आणि त्याच्यापासून पुढे महाभूत निर्माण होतात. आता हे मूळभूत झालं, तन्मात्रापासून झालेले. आता सात्विक अहंकारापासून एक आंतर इंद्रिय निर्माण होतं. ते आंतर इंद्रिय म्हणजे मन. आणि त्याच्यानंतर 10 बाह्य इंद्रिय निर्माण होतात. असं उभय इंद्रियात दोघाला मिळून उभय इंद्रिय म्हटलेलं आहे. आता हे बाह्य इंद्रिय कोणती आहेत? 5 कर्म इंद्रिय. कोणती आहेत? वाक, पाणी, पाद, शिश्न आणि गुद. हे 5 कर्म इंद्रिय निर्माण झाले. त्याच्यानंतर 5 ज्ञान इंद्रिय निर्माण होतात. श्रोत्र, त्वचा, चक्षु, जिव्हा आणि घ्राण असं निर्माण होते. इंद्रिय जे आहेत विकार आहेत, त्याच्या पुढे काही होत नाही. त्याला दुसरं तत्व काय निर्माण करता येत नाही या इंद्रियांना. परंतु तन्मात्रा जी आहे कारण होते. याचा कार्य आहे, पुन्हा त्याचं कारण होते. कारण या तन्मात्राच्या पासून सूक्ष्म भूतापासून स्थूल भूताची निर्मिती होते. म्हणून म्हटलेलं आहे तन्मात्रेभ्ये स्थूल भूतानी. आता कोणत्या तन्मात्रापासून कोण निर्माण झालेला आहे? शब्द तन्मात्रापासून आकाश निर्माण होते. स्पर्श तन्मात्रापासून तन्मात्रा निर्माण होतात. आता म्हणजे स्पर्शापासून वायू निर्माण होतो. रूपापासून तेज निर्माण होते. रसापासून आप निर्माण होते.
आणि गंधापासून पृथ्वी निर्माण होते. हे तन्मात्रा कोणत्या आहेत? शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. आणि स्थूलभूत कोणत्या आहेत? आकाश, वायू, तेज, आप आणि पृथ्वी. हे असे निर्मिती झाली. आता पुन्हा सुरुवातीपासून लक्षात घेतलं तर आपण प्रकृतीपासून महत, महत्पासून अहंकार, अहंकाराच्या मध्ये तामस अहंकारापासून पंचतन्मात्रा आणि सात्विक अहंकारापासून आंतर इंद्रिय 1 आणि कर्म इंद्रिय ज्ञान इंद्रिय मिळून 10 आणि तन्मात्रेपासून स्थूलभूत 5. हे किती झाले मग? हे सगळे होतात 23. हे 23 जे मूल प्रकृती याचं उपादान कारण आहे आणि त्याच्यापासून विकार होत असे 23 निर्माण झाले. आता 23 मध्ये मूळ प्रकृती धरली तर 24 झाले. या 24चा अभ्यास चांगला झाला पाहिजे. हे 24ही तत्व जड तत्व आहेत. हे अचेतन तत्व आहे. आता या 24 मध्ये एक चेतन पुरुष धरला आपण तर ते झाले 25. पुरुष इति पंचविंशतिर्गण. 25 म्हणजे 25 तयार झाले. ही अशी निर्मिती. आता हे सगळीकडे सारख्या तिथनं आपल्या अभ्यासात येऊ शकतं. बारकाईने मी पुन्हा हळून का सांगू लागलो तर आपणाला आता जे दर्शनशास्त्र आहे, योग दर्शन, त्यातला हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे. त्या शब्दाची जाणीव झाली पाहिजे. आता प्रकृतीच्या मूळ अवस्थेत असतात त्याचे अंग जे म्हणतात ते गुण आहेत. ते कोणते आहेत? सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. आता सत्वगुणाचं काय विशेषता आहे? त्यावेळी विश्वामध्ये किंवा शरीराच्या मध्ये सत्वगुण असतो. सत्वगुणाचं काम संतुलन ठेवणं आहे. संतुलन ठेवण्याची शक्ती आहे. हे सत सामंजस्य ठेवते. सुख आणि प्रकाश स्वरूप आहे सत्वगुण. प्राकृत जीवाचे या व्यवहारामध्ये शैलीमध्ये एक अशी शक्ती आहे जो समजूतीनं समजूत असते, त्याच्यात सहानुभूती असते. त्यामध्ये ही प्रकृतीची प्रेरणा आणि त्याची विविध प्रकारची जाणीव आपणाला करून घेता आलं पाहिजे आणि त्यांना अधिकृत तथा विकसित स्वरूप तयार होतील. त्याच्यामध्ये एक बुद्धी आहे जी प्रकृतीची कार्य करणारी शक्ती आहे. ते अंतरंगात असते म्हणून त्याला आत्मसात करून घेऊन उपयोगात आणलं पाहिजे. हे आता आपण ओळखायचे. आपल्यात कोणत्या वेळी कोणता गुण आहे ते समजून घेण्यासाठी लक्षात ठेवलं पाहिजे. याच्यामधून काय होते? प्रसन्नता येते. सत्वगुण असल्या वाढला तर ती प्रतिक्रिया करते, संयोग करते, पण पुढे सुधारणा करायला लागते. ते समस्त जे विषय आहेत, जीव धारण करतो, ते सर्व वस्तूंच्या मध्ये जे सार आहे, जे रहस्य आहे, जे मर्म आहे, ते काढून घेण्याची शक्ती सत्वगुणात असते. प्रकृतीच्या मध्ये प्रकाश आहे, संतुलनाची शक्ती आहे, संतुलन वृत्ती आहे, सत आहे, ज्ञान आहे, आनंद आहे, सौंदर्य आहे, सुख आहे. हे ठीक आपल्याला समजून कोण देते? सत्वगुण अधिक असल्यानंतर हा उत्तम संतुलन ठेवते शरीरात. म्हणून या व्यवस्थेच्याकडे आपण लक्ष लावलं पाहिजे. तिकडं आपलं मुख केलं पाहिजे. असा स्वभाव आहे सत्वगुणाचा. आपण म्हणतो ना एखादा माणूस फार तामशी आहे कारण ते तमस गुण त्याच्यातून प्रगट होतात. झालं एक. आता याचा स्वभाव जे आहे त्या ज्ञानाची शक्ती आहे, उज्ज्वलता त्याच्यात असते
ऐश्वर्य असते, सहानुभूती असते. या अशा प्रकारचे गुण ज्यावेळी दिसायला लागतात, अंतरंगाच्या मध्ये प्रगट व्हायला लागतात, सूक्ष्मता असते, ज्ञान असते, संयमित शक्ती असते, ही जी समावस्था जी समतोलता जी आहे, हे सात्विक प्रकृतीची सर्वोच्च उपलब्धी आहे, असं सत्वगुणाचा गुण आहे. आता सत पासून सत्य शब्द तयार झाला. सत म्हणजे आहे, असणे, अस्तित्व, त्रिकाला बाधित तत्व आहे, ते सर्वव्यापी आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं आहे, भगवान कृष्ण अर्जुनाला सांगतात, अर्जुना मी नसे आयचा कवन ठाऊ असे, परी प्राणियांचे दैव कैसे, जे न देखती माते. अर्जुना, मी नाही ते असे जगात कुठलीच वस्तू नाही किंवा स्थान नाही, परंतु ते मला बघत नाही, त्या वस्तूलाच बघतात, बाहेरच्या पदार्थाला बघतात, मला बघत नाही. त्या सतोगुण प्रकृतीच्या मध्ये वाढल्याच्या नंतर त्याच्यात प्रकाश निर्माण होतो, त्याच्यात बोध निर्माण होतो, परिणाम दिसायला लागतो, आनंददायक दिसतो. हा प्रकृतीमधील सत्वगुणाचा परिणाम आहे, आपलं ओळखता आलं पाहिजे. ज्ञान आणि आनंद हे दोन गुण आहेत, ज्ञान आणि आनंद. ह्या गुणामध्येही आपण जर राहिलो, ते सुद्धा बंध निर्माण करतात, सत्वगुणाचा परिणाम आहे. म्हणून तो शिवतत्वाचा परिणाम आहे, आनंदाचा जनक आहे तो. त्यात असणारी प्रसन्नता, शीतलता, माधुर्य, हे सगळे गुण त्याच्यात आहेत. त्याचा निर्देशक आहे सत्वगुणाचा आहे. आणि हे शुभ कर्माला, शुभ गुणाला प्रगट करतात ते. आणि हे सगळे जगातले जे असतात प्रतिबिंब पडले चित्तामध्ये, की आपणाला दुसऱ्याचं मन सुद्धा समजायला लागते, म्हणून व्यक्त करू शकतो आपण दुसऱ्याचे. म्हणून शुद्ध सत्व गुणामुळे आत्मज्ञान होते. सत्व शब्द सत पासून झाला आहे. सत्वगुण हा तरळ आहे, ऊर्ध्व गती आहे त्याची, आणि सत्वगुणाचा रंग शुभ्र आहे. जीवन शुभ्र होते सत्वगुण वाढला तर. हा एक झाला, प्रकृतीचा एक गुण पाहिला आपण. तर दुसरा गुण रजोगुण आहे. रज शब्दाचा अर्थ धूळ आहे, धुळीचे कण आहे. आणि रज हा या गुणामध्ये शक्ती कोणती आहे, गतीची शक्ती आहे, क्रियाशीलता आहे. त्या दृष्टीनं हा जो गुण आहे, संघर्ष करण्याचा प्रयत्न करते, आवेश निर्माण होतो. कर्म म्हटलं की या गोष्टी आल्या. आपल्या इच्छा शक्ती स्थापित करतो, युद्ध करतो, युद्धाला प्रोत्साहन देतो, प्रेरणा देतो, घर बांधा म्हणते, शेती घ्या, व्यवहार करा, हे उपयोगीच आहेत, परंतु ते क्रियाशील आहेत, म्हणून ते रजोगुण आहेत. ते सांगते वा मजेनं संसार करा, परंतु याचं जे ज्ञान आहे ते पूर्ण रूपाला जात नाही. रजोगुणाचं जे ज्ञान असते ते अपूर्ण असते, मिथ्या असते, अज्ञानयुक्त प्रयत्न असतो, त्याच्यात भ्रांती होऊ शकते. म्हणून आता हे कसं आहे, ते सामंजस्य असते, परंतु कसं आपल्या फायद्याचं सामंजस्य दाखवतो. आपलं जर नुकसान होण्यासारखं असेल, हताश झाला, तर अपयश आलं, दुःख होते, गतिशील त्याचं बळ वापरतो, म्हणून सर्जन करायला लागतो तो आपल्या दृष्टीनं. विजय मिळवण्यासाठी तो काहीही करतो. आता त्याच्यामध्ये अविद्या आहे, असुर प्रवृत्ती आहे, राक्षसाचे विचार येतात, पिशाची वृत्ती, या सगळ्या गोष्टी त्याच्यात यायला लागतात. छळ कपट करतो आणि स्वार्थ जास्त होतो, अत्याचार करतो, असूया असते, नीचता त्याच्या, हे का अति झाल्याच्या नंतर.
रजोगुण उपयोगी आहे संसारामध्ये. पण असा जर गुण आला तर अवघड आहे ना. जे ज्ञान आहे ज्ञानाला विकृत बनवतो, आपल्या बुद्धीला विकृत बनवते, असत्याकडे वळवते, चांगल्या गोष्टीला वाईट करण्याचं काम रजोगुण करू शकतो. संतुलन बिघडून टाकते, स्वार्थासाठी दुष्कर्म करणे, आता असे जे 3 गुणापैकी हा रजोगुण आहे. त्याच्यात आपण मुख्य लक्षण प्रवृत्ती, गती आहे. आणि या दृष्टीनं बघितलं, रावणानं सुद्धा 4ही वेदांचा अर्थ केला, भाष्य केलं, परंतु तो रजोगुण आणि तमोगुणाने युक्त होता ना तो. म्हणून त्यांनी काय केलं, वेदातले मूळ उद्देश जे आहे त्याला बदलून टाकलं. आपणाला जसं वाटलं तसं त्यांनी त्या वेदांचा अर्थ केला. तो आजपर्यंतही बहुसंख्य लोक त्याचाच अभ्यास करतात. म्हणून सांगतात यज्ञामध्ये पशुबळी द्यावा, नर बळी द्यावा, मूळ वेदामध्ये असं. यांनी बदललं. मग याचंच अनुकरण पूर्ण जगामध्ये अनेक विद्वानांनी केलेलं आहे. परदेशातल्या लोकांनी सुद्धा असंच केलेलं आहे. आपल्याही देशातल्या फक्त सर्वात जास्त प्रयत्नामध्ये स्वामी दयानंद सरस्वतींनी केला, की अर्थ त्याच्यामध्ये नाही. मला काय सांगायचं, रजोगुण मनुष्य काय करतो असा बदल करतो. ज्ञानाला विकृत करतो. कशासाठी? आपल्या स्वार्थासाठी. मी जे काम करतो जगाच्या उद्धाराचंच करतो असं रावणाला म्हणायचं होतं. त्याला आधार घेतला त्याने. त्याच्यानंतर सत्वगुण रजोगुण झाला, आता तमोगुण आहे. तमोगुण काय आहे? तमोगुण म्हणजे अचेतन, जडतेचं प्रतीक आहे, शक्ती आहे. गुण रूपानं आंधळेपणा असतो, अक्षमता असते, क्षमता नसते, निष्क्रिय असते, निर्बुद्धता असते, प्रमाद असतो, आलस्य असतो, मनाची जडता वाढते आणि प्राणाला मूढत्व आहे, आलस्य आहे, निष्क्रियता आहे, उदासीनता आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये या घटना घडतातच. त्यावेळी आपणाला लक्षात आलं पाहिजे. आणि याचा रंग काळा आहे. पहिला पांढरा, दुसरा तांबडा आणि याचा रंग काळा आहे. मन आणि बुद्धी याच्यातून काय अभिव्यक्ती करायची म्हटलं की हे शक्ती त्याला रुद्ध करते, आड येते आणि ती पदार्थ शक्ती आहे. म्हणून तमोगुणापासून सर्व पदार्थ उत्पन्न होतात. असं प्रकृतीचं आपण वर्णन पाहिलं. 3 गुणाचं, सत्व, रज आणि तम. लक्षात आलं का बघा. आता ह्या 3 गुणाच्या मध्ये आता विचार आपल्याला काय करायचा आपल्या दृष्टीने, या विश्वात कुठेही जरी गेलात तुम्ही, तर काहीतरी वस्तू तुमच्या समोर दिसतात. काहीतरी सत्ता असलेला गुण दिसतो. आता ती जी वस्तू दिसते त्याच्या प्रत्येक वस्तूच्या मध्ये प्रत्येक ठिकाणी हे एकच गुण राहत नाही. हे 3ही गुण विद्यमान आहेत त्याच्यात. आणि याच्यात परिवर्तन नेहमी घडत राहतं. संचारित प्रभाव असतो. सतत संयोजन आणि वियोजन, संघटन आणि विघटन हे चालूच असतं. तुम्ही कुठे जर गेला तर केवळ एकाच गुणाचा माणूस कुठं सापडत नाही. सर्वांच्या आत कमी अधिक प्रमाणात हे सात्विक गुण असतो, वृत्ती असते. सर्वांच्या मध्ये प्रकाश गुण असतो, निर्मलता असते, ते प्रमाणात असते. त्याचबरोबर सहानुभूती येते, बुद्धी संतुलन ठेवते. असा यथार्थ विचार करण्याची शक्ती, संकल्प सर्व भाव पदार्थामध्ये असते. म्हणून सत्वगुण जे आहे असा क्रम त्याच्यात दिसतो. परंतु पुढे त्याच्यामध्ये त्याच्याबरोबर रजोगुण येतो. रजोगुण आला की त्याच्यात आवेग निर्माण होतो, कामना निर्माण होते, आवेश निर्माण होतो, संघर्ष निर्माण होतो. हे त्याच्यात गुण राहतोच तो. 100% सत्वगुणी पदार्थ नाही किंवा मनुष्यही नाही, प्राणी नाही. म्हणून अनेक सर्वांमध्ये उत्सुकता, सर्जन करण्याची वृत्ती असते. म्हणून या दृष्टीनं आपण जर पाहिलं की हे जे परिस्थितीच्या मध्ये ह्या गोष्टी आपल्यामध्ये येतात. याच बरोबर साहसता येते, भयाची गुण हे ज्यावेळी दिसायला लागतं, तामसी वृत्ती पुढे येते त्याच्यामध्ये.
हा सगळ्याच्या मध्ये परिस्थिती अंधकाराची येते, अचेतनाचा क्षण येतो, दुर्बलता येते आणि म्हणजे एकदम आळस आल्यासारखा होतो, प्रमाद व्हायला लागते, अज्ञान वाढतं. प्रत्येक माणसाला किती विद्वान जरी असला तर काही वेळा अशी घटना त्याला काही समजेनासं होऊन जाते. म्हणून अशक्तता येते, विषाद येते. अर्जुना जसा विषाद योग आला तसा येतो. भीती वाटायला लागते, जुगुप्सा वाटायला लागते, पराधीनता हे कमी जास्त प्रमाणात सर्वांमध्ये असतातच. म्हणून एखाद्या माणसात ज्या गुणाचा प्रभाव ज्याचा असेल, सत्वगुणाचा असेल, तो सात्विक गुणानं वागतो, खरं बोलतो वगैरे त्याला म्हणतो सात्विक माणूस आहे. जो कर्म खूप करतो, स्वार्थासाठी कर्म करतो, हां, मग दुसऱ्याचं नुकसान बघत नाही, तो रजोगुणी आहे असं म्हणतो. आणि जो कोणाचंही भलं बघत नाही, रागात आलं की कोणाचंही नुकसान करतो, स्वतःचंही करून घेतो, त्याला तामसी वृत्तीचा माणूस म्हणतो. अशा प्रकारानं आपण तिन्ही गुणाचा विचार केला की केवळ एकाच गुणाचा माणूस किंवा प्राणी किंवा वस्तू सापडत नाही. त्याच्यामध्ये त्रिगुण हे समन्वय होतो त्रिगुणांचा आणि परिस्थितीने रूप त्यांच्यातला गुण प्रगट होतो. समाज उपयोगी जर सत्वगुण असेल तर उपयोगाला येतो आणि आपल्या स्वार्थासाठी काही रजोगुण असतो आणि अज्ञानपणानं नुकसान करतो दुसऱ्याचे आपले तो तमोगुण असतो. अशा प्रकारानं आज आपल्या पुढे एकच प्रकृती शब्दाचा अर्थ तुमच्या समोर मांडलेला आहे. ही व्याख्या आहे, ही सांख्य दर्शनातली प्रकृतीची व्याख्या आहे. तीच योग दर्शनामध्ये जवळपास मांडलेली आहे.